17 हेक्टर अहो धारावीचा भूखंड जेवढा मोठा आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन होऊ शकतं, त्याच्यामध्ये त्यांचा जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यातून निघू शकते. तरीही त्यांना वडाळ्याची मिठागरं पाहिजेत, डम्पिंग ग्राउंडच्या जागा पाहिजेत, मदर डेअरीची जागा पाहिजे, महानंदा डेअरीची जागा पाहिजे. मराठी माणसाच्या सगळ्या जागा आणि जमिनी मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे गौतम अडाणींना देत आहे. खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतःला जे शिवसैनिक वगैरे मानतायत ना, मराठी माणसाचे तारणहार, लाज असेल त्यांच्या आणि त्यांच्या लोकांना तर या मुंबईच्या लुटीविरुद्ध ते उभे राहतील आणि बोलतील, हिम्मत असेल तर. अर्थात हिम्मत असेल तर नाही. पण रावसाहेब, त्याच विषयाने एक प्रश्न आहे की आतापर्यंत विरोधी पक्ष या विषयावर काही आरोप किंवा नाराजी व्यक्त करत होता, पण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यांनी म्हणजेच एनसीपीच्या मंत्र्यांनीही सवाल वजा नाराजी उपस्थित केली आहे. त्यांनी असं म्हटलं की आतापर्यंत सुमारे 550 एकर जमीन धारावीच्या पुनर्विकासासाठी देण्यात आली. असं असताना अदानी समूहाला आपण आणखी किती जागा देणार? हा प्रश्न योग्य आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, जमीन अदानींना नव्हे तर धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी, धारावीकरांचं पुनर्वसन बदनामी होणार नाही याची खबरदारी मुख्य सरकारची. बदनामी काय? या लुटीचा माल सरकारलाच मिळतोय, भाजपला मिळतोय. सरकारला नाही, भाजपला मिळतोय. अडाणी जी लूट करतायत त्याचा किती वाटा भाजपच्या तिजोरीत जाणार आहे भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत हे कळेल ना तुम्हाला. विषय धारावीच्या पुनर्वसनाचा. पुनर्वसन हे जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथेच केलं जातं आणि त्यासाठी त्यांना दादा FSI दिला जातो. त्या राज्यामध्ये भूखंड त्याच्या कशात कोणी घातल्याचं मला दिसत नाही. ही पहिली केस आहे या जगातली की एका वसाहतीच्या पुनर्वसनासाठी अख्खी मुंबई घशात घातली जाते एका बिल्डरला. आता तुम्ही मुंबईत कुठे जा रस्ता तुम्हाला अडाणीचे बोट दिसत आहेत. उद्या या मुंबादेवीचं नाव सुद्धा अडाणीच्या नावाने केलं जाईल आणि तसा प्रस्ताव स्वतः फडणवीस आणतील आणि त्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे हे असा शिक्का मारतील ठप करून. कालच्या दिल्लीतल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या बघा, कालची नंबर 1 काल दिल्लीत बैठक नव्हती. सगळे इंडिया आघाडीचे नेते नाही. आपल्याकडे अत्यंत चुकीची माहिती आहे, काल दिल्लीमध्ये कोणतीही बैठक नव्हती इंडिया आघाडीची. इंडिया आघाडीची जर बैठक असेल तर तिथे उद्धव ठाकरे असतील, स्वतः शरद पवार असतील, अखिलेश यादव असतील, बरोबर आहे, त्यानंतर लालू यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सगळे प्रमुख लोक असतील. काल जो एक ड्राफ्ट तयार करायचा होता विशेष अधिवेशनासंदर्भात, ती ड्राफ्ट साधारण बाबा हा ड्राफ्ट किंवा त्या सह्या किती झालेल्या आहेत त्या संदर्भातली जी एक तांत्रिक बाबी पूर्ण करायची. माझं उत्तर पूर्ण व्हायचं. त्यासाठी आम्ही 4 ते 5 काही लोक बसलो आणि त्या संदर्भातल्या सगळ्या सह्यांची छाननी करणं, ड्राफ्टची छाननी करणं आणि पुढे